आज आपण मानसशास्त्राच्या शाखा अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये सर्वात प्रथम आहे बघा चिकित्सा मानसशास्त्र. चिकित्सा मानसशास्त्र म्हणजे काय? मानसिक आजारांचा अभ्यास यामध्ये केला जातो. मानसिक रोगांची कारणे शोधून त्यावर उपचार करणारी मानसशास्त्राची शाखा म्हणजे चिकित्सा मानसशास्त्र होय. त्यानंतर दुसऱ्या नंबरचं आहे बालमानसशास्त्र. बालमानसशास्त्रात बालकांचे शारीरिक विकासाचे टप्पे, त्यानुसार बालकाचा होणारा बौद्धिक, भावनिक व क्रियात्मक विकास, क्रियाप्रतिक्रियांचे स्वरूप, बालकांच्या विकासावर पडणारी नैतिक व सामाजिक छाप, तसेच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास इत्यादी गोष्टींचा पद्धतशीर अभ्यास आपण बालमानसशास्त्र या विषयामध्ये करत असतो. त्यानंतर आहे तौलनिक मानसशास्त्र. मानसशास्त्राची आणखी एक वेगळ्या स्तरावरील शाखा सजीवांच्या वर्तनाचा तुलनात्मक अभ्यास करते. म्हणजे सजीवांच्या वर्तनामध्ये तुलना केली जाते. जसे मानव व मानवेतर प्राणी, बालक आणि प्रौढ, सामान्य वर्तन व विकृत वर्तन यांचा तुलनात्मक अभ्यास तौलनिक मानसशास्त्र यामध्ये केला जातो. त्यानंतर मानसशास्त्राचा समोरचा प्रकार आहे सामाजिक मानसशास्त्र. यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो पहा. मानव हा समाजशील प्राणी असल्यामुळे व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी त्याच्या भोवताली असणारी सामाजिक व सांस्कृतिक जीवनाची चौकट विचारात घेतली जाते. या चौकटीतच व्यक्तीच्या श्रद्धा, विचार, आचार, समजुती, जीवन कौशल्ये, आकांक्षा निश्चित होतात. व्यक्ती वर्तनाचा हा सामाजिक संदर्भ लक्षात घेऊन अभ्यास केला जातो. ही शाखा म्हणजे सामाजिक मानसशास्त्र होय. त्यानंतरचं मानसशास्त्र आहे व्यक्तिगत भिन्नतांचे मानसशास्त्र. बघा, या मानसशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो बघा. व्यक्ती तितक्या प्रकृती असं म्हटलं जातं. या नियमानुसार व्यक्तीत भेद आढळून येतात. या भिन्नतेस जबाबदार असणाऱ्या अनुवंश व परिस्थिती या घटकांसंबंधीचा अभ्यास व्यक्तिभेदाच्या मानसशास्त्रामध्ये केला जातो. त्यानंतरचं आपलं मानसशास्त्र आहे शारीरिक मानसशास्त्र. बघा, शारीरिक मानसशास्त्र याच्यामध्ये व्यक्तीच्या वर्तनावर व मनस्थितीवर त्याच्या शारीरिक अवस्थेचा परिणाम होत असतो. ज्ञानेंद्रियांची विशिष्ट रचना, मज्जारज्जूंची रचना व कार्ये, मेंदूचे विविध विभाग व त्याची केंद्रे यांचा भावना, संवेदना, स्मृती, विचार यांच्याशी संबंध, तसेच शरीरातील विविध ग्रंथीतून प्राझरणारे स्राव, शारीरिक व बौद्धिक विकास इत्यादींचा अभ्यास शास्त्रीय किंवा शारीरिक मानसशास्त्र यामध्ये केला जातो. त्यानंतरचं मानसशास्त्राची पुन्हा एक शाखा आहे औद्योगिक मानसशास्त्र. व्यापार आणि उद्योगाच्या निमित्ताने जवळ येणारे मानव समूह, त्यांच्यातील अंतर्गत घडणाऱ्या क्रियाप्रतिक्रिया, त्या क्रियाप्रतिक्रियांचे औद्योगिक जगतावरील परिणाम इत्यादींचा अभ्यास औद्योगिक मानसशास्त्र यामध्ये केला जातो. त्यानंतर दुसरा प्रकार आहे, दुसरी शाखा आहे सामान्य मानसशास्त्र. यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो पहा. व्यक्तीच्या परिसराच्या संदर्भातील सामान्य कृतींचा अभ्यास करणारी शाखा म्हणजे सामान्य मानसशास्त्र होय. म्हणजे व्यक्तीच्या परिसरातील सामान्य कृतींचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सामान्य मानसशास्त्र. त्यानंतर मानसशास्त्राची दुसरी शाखा आहे प्राणी मानसशास्त्र. बघा, आता प्राणी मानसशास्त्रामध्ये काय केलं जातो. यामध्ये प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणारी ही शाखा आहे. म्हणजे प्राण्यांचं वर्तन कसं घडते याचा अभ्यास ज्यात केला जातो ते आहे प्राणी मानसशास्त्र. त्यानंतर समोरचं मानसशास्त्र आहे शैक्षणिक मानसशास्त्र. शिक्षकाचे अध्यापन मानसशास्त्राला धरून असावे असा विचार 19व्या शतकाच्या प्रारंभी मांडला गेला, ज्यामध्ये फ्रोबेल, हर्बार्ट तसेच पेस्टॉलॉजी हे या विचाराचे उद्गाते आहेत. या प्रमुख विचारवंतांच्या माध्यमातून शिक्षणशास्त्रावर मानसशास्त्राचा प्रभाव पडला. त्यातून शैक्षणिक मानसशास्त्र या मानसशास्त्राच्या शाखेचा जन्म झाला. त्यानंतर आपलं दुसरी शाखा आहे गुन्हेगारीचे मानसशास्त्र. यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो पहा. समाजात गुन्हे का घडतात, गुन्हेगार कसे तयार होतात, गुन्हेगारी वृत्ती नष्ट करता येईल का, इत्यादी प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे कार्य गुन्हेगारी मानसशास्त्रात केले जाते. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करावे. कारण आपल्या चॅनलला कुठल्याच प्रकारचं फीस, काही पैसे वगैरे काहीच नाहीत. फक्त लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करावे. ओके, थँक्यू.